नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरीनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, पदव्युत्तर द्वितीय वर्ष सेमिस्टर तिसरे या वर्गाच्या इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटनेची ओळख या ॲडिशनल क्रेडिट 2 चा जो विषय आहे त्यामध्ये आपण आज मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करणार आहोत आणि त्या माध्यमातून राज्याची भूमिका जी आहे ती समजून घेणार आहोत. आज आपण मार्गदर्शक तत्वांमध्ये पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. भारतीय संविधानामध्ये कलम 48 क मध्ये आपल्याला राज्य हे देशाचं पर्यावरण संरक्षित करण्यासाठी आणि ते सुधारण्यासाठी, याशिवाय तेथील अरण्य व वन्यजीव यांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी तरतूद आहे. पर्यावरणीय प्रदूषणास प्रतिबंध करणं, त्याचे नियंत्रण व उपशम यासाठी एक राष्ट्रव्यापी कार्यक्रम आखणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं यामध्ये राज्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय मानवी कृतीमुळे पर्यावरणाची जी घटलेली गुणवत्ता आहे ती वाढवणं, पर्यावरणाची स्थिती सुधारणं या ध्येयांसाठी जाणीवपूर्वक केलेली कृती पर्यावरणाच्या अवनतीमुळे सर्व सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला दिसून येतो. त्यामुळे पर्यावरण तज्ज्ञ, अभ्यासक, शासक, प्रशासक, सामाजिक तसेच राजकीय कार्यकर्ते या समस्यांवर विचार विनिमय करीत आहेत आणि त्यातूनच पर्यावरण व्यवस्थापन ही संकल्पना पुढे आलेली दिसून येते. यात समाजाचा सर्वांगीण विकास करणे तसेच नैसर्गिक संसाधनाचा समतोल वापर करून सामाजिक व आर्थिक विषमता दूर करणे ही उद्दिष्ट जी आहेत ती अभिप्रेत आहेत. त्याचबरोबर मानवाच्या अविचारी कृतीवर नियंत्रण, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि पर्यावरणीय समस्यांच्या निवारणासाठी निर्धारित केलेली जी तत्वे आहे त्यांचा पर्यावरण व्यवस्थापनामध्ये समावेश होतो. मानवाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाबरोबरच पर्यावरणाची गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न जो आहे तो राज्याच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. यासाठी काही पर्यावरणीय धोरण ठरवले जाते आणि त्यामध्ये पुढील जी उद्दिष्ट आहेत ती साध्य करणं गरजेचं आहे. जसं की प्रदूषणावर प्रभावीपणे नियंत्रण आणणं आणि कार्यक्षम उपाययोजना करणं. दुसरं, ऊर्जा संसाधनासह इतर सर्व संसाधनांचा अतिवापर टाळणं व टाकाऊ पदार्थाची कमीत कमी निर्मिती व्हावी यासाठी कमी खर्चिक परंतु कार्यक्षम तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं. शाश्वत विकासासाठी देखील उत्पादन निर्मितीकरिता स्वच्छ तंत्रज्ञानाचा वापर करणं. शाश्वत विकास म्हणजे एक चिरकालीन विकास ज्याच्या माध्यमातून आपल्याला स्वतःचा आर्थिक विकास पण साध्य करायचा आहे, पण त्याचबरोबर आपल्या मानवी जी संसाधनं आहेत त्याची क्षमता वाढवून हा विकास दीर्घकालीन स्वरूपाचा कसा राहील आणि पर्यावरणाला नुकसानकारक राहणार नाही या दृष्टीने प्रयत्न करणं आहे. त्यानंतर पर्यावरणीय ज्या समस्या आहेत त्या समस्यांची समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करणं अपेक्षित आहे. पर्यावरण व्यवस्थापन पद्धती, पर्यावरण जोखीम मूल्यमापन इत्यादी सुद्धा संसाधनाचा स्वीकार त्यामध्ये केला जावा. आणि शेवटचं म्हणजे शैक्षणिक स्तरावर पर्यावरणीय शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करणं. लोकसंख्या वाढीस प्रतिबंध व्हावा यासाठी योजना आखणं. सामाजिक पातळीवर समान न्याय व्यवस्था प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करणं. म्हणजे पर्यावरणीय संरक्षण आणि सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून या काही गोष्टींना राज्यांनी मार्गदर्शनपर स्वीकारावं आणि त्या माध्यमातून स्वतःची भूमिका बजवावी अशी अपेक्षा केली जाते. भारतामध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव सन 1970च्या दशकापासून विकसित व्हायला सुरुवात झाली. 1972 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्टॉकहोम इथे झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारत उपस्थित होता. या कराराला मंजुरी देणाऱ्या राष्ट्रांपैकी भारत देखील एक आहे. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये आर्थिक आणि औद्योगिक विकासाला प्राधान्य दिलं गेलं. त्यासाठी
नियोजनबद्ध विकास कार्यक्रमाची आखणी केली गेली. पंचवार्षिक योजनांद्वारे या विकास योजना राबवल्या गेल्या. भारतातील वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण, वृक्षतोड, शेतीमधील रासायनिक खतांचा भरमसाठ वापर, पर्यावरण संरक्षणाविषयीचे अज्ञान, मोठी धरणे, विद्युत प्रकल्प इत्यादीमुळे पर्यावरणाचं प्रदूषण वाढलं आणि त्यामुळे सन 1970च्या दशकामध्ये भारतात निर्माण झालेल्या पर्यावरण संरक्षणाच्या जाणीवेअंतर्गत काही महत्त्वपूर्ण कायदे मंजूर करण्यात आले. हे कायदे खालीलप्रमाणे आहेत. पहिला कायदा आहे वन्यजीवन संरक्षण कायदा. वन्यजीवांच्या वाढत्या शिकारीला आळा घालण्यासाठी 1972 साली वन्यजीवन संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला. वन्यजीवांच्या शिकारींमुळे प्राण्यांच्या व काही दुर्मिळ प्रजाती नष्ट होत होत्या. या कायद्यानुसार या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांसाठी कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली. भारतामध्ये वन्यजीव आणि वनस्पती यांच्या रक्षणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या मंत्रालयातर्फे वन्यजीव आणि वनस्पतीच्या रक्षणासाठी विविध योजना, कार्यक्रम राबवल्या जातात. भारतामध्ये दुर्मिळ होत जाणाऱ्या वन्यजीवांच्या रक्षणासाठी काही विशेष प्रकल्प राबवले गेले आहेत, जसे की प्रोजेक्ट क्रोकोडाईल, प्रोजेक्ट टायगर यासारखे. त्याचप्रमाणे वन्यजीवांच्या रक्षणासाठी सन 1982 साली एक धडक कृती अशी योजना आखण्यात आली होती. त्यानंतर पर्यावरण संरक्षणासाठी शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि कार्यक्रमांमध्ये समन्वय साधण्यासाठी एका राष्ट्रीय समितीची स्थापना 1972 साली करण्यात आली. समितीकडून पर्यावरण संरक्षण क्षेत्रामध्ये संशोधनाला प्रोत्साहन देणं, पर्यावरण संरक्षण कार्यक्रमांना निधी पुरवणं, आर्थिक आणि औद्योगिक विकास, पर्यावरणाचे संरक्षण अशा दोन्हीही उद्दिष्टांमध्ये समन्वय साधणं अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी या समितीकडे आहे. त्यामुळे एखादा प्रकल्प किंवा उद्योग उभारताना तो पर्यावरणाशी सुसंगत आहे की नाही याची तपासणी करण्याचा अधिकार या समितीला आहे. नवीन प्रकल्प पुढे उभा करताना त्याचा पर्यावरणाला धोका होणार नाही याचे आवश्यक जे मार्गदर्शन आहे ते या समितीकडून पुरवले जाते. त्यानंतर भारतामध्ये आपल्याला लक्षात येईल की जलप्रदूषण नियंत्रण कायदा देखील केला गेला आहे. हा कायदा 1974 साली करण्यात आला. या कायद्याद्वारे केंद्रीय पातळीवर जलप्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय जलप्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य पातळीवर या उद्दिष्टांसाठी राज्य जलप्रदूषण नियंत्रण मंडळ निर्माण करण्यात आली. केंद्रीय आणि राज्य पातळीवरील ही जी मंडळे आहेत ही पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी, पाण्याचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य पातळीवर कार्यक्रम आखतात आणि त्यांची अंमलबजावणी करतात. याशिवाय जलसंरक्षणाची जाणीव पसरवणे, या क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देणे, या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्यांना प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्य पुरवण्याचं कार्य जे आहे ती या मंडळाच्या माध्यमातून केली जातात. बघू शकतो की पर्यावरण संरक्षण आणि सुधारणाच्या संदर्भामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 48 आहे. यामध्ये बघा, पर्यावरण संरक्षणाच्या उद्दिष्टाला घटनात्मक संरक्षण देण्यासाठी भारत सरकारने उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे. सन 1972च्या स्टॉकहोम पर्यावरण परिषदेने संरक्षणाच्या जाणीवेला वैश्विक रूप दिले. या प्रश्नाचे गांभीर्य भारतीय जनतेला कळावे या उद्देशाने सन 1976 साली जी 42वी घटना दुरुस्ती झाली त्याच्या अंतर्गत मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 48 जोडण्यात आलेला आहे. हे कलम पर्यावरणाच्या संरक्षणाशी संबंधित असून विकास योजना आखताना याचा मार्गदर्शक तत्व म्हणून वापर करणं राज्याकडून अपेक्षित आहे. म्हणजे इथे राज्याची भूमिका आपल्या लक्षात येईल. त्यानंतरचा कायदा होता वायू प्रदूषणाचा कायदा, जो 1981 साली
भारत सरकारने मंजूर केला. या कायद्यामध्ये पुढील प्रमाणे जशा तरतुदी होत्या, जसं की या कायद्यानुसार वायू प्रदूषण विषयक सर्व समावेशक कार्यक्रम आणि नियमावली तयार करणं, हवेतील प्रदूषकांच्या मर्यादा प्रमाणित करण्यात येऊन कारखान्यांमधून निघणाऱ्या धुरांमध्ये प्रदूषकांची मर्यादा किती असावी याचं प्रमाण ठरवण्यात आले. या मर्यादेचं उल्लंघन कारखान्याकडून झाल्यास शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली आहे. कारखान्यांमधून निघणाऱ्या घातक वायूंचा जर व्यक्तीला त्रास होत असेल तर त्याविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागण्याचा अधिकार या कायद्याने नागरिकांना दिला. या कायद्यानुसार केंद्र आणि राज्य पातळीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पर्यावरण संरक्षणासाठी केंद्रीय समितीची स्थापना 1980 साली करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाशी संबंधित धडक कृती योजना आखण्याच्या उद्दिष्ट जे आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या माध्यमातून महत्त्वपूर्ण शिफारशी करणं अशी अपेक्षा समितीकडून होती. या समितीमध्ये जैविक विविधता, परिसंस्था संवर्धन, पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण इत्यादी संबंधी महत्त्वपूर्ण अशा शिफारशी ज्या आहेत त्या केल्या आहेत. या शिफारशींच्या आधारावरच 1986चा पर्यावरण संरक्षण कायदा जो आहे तो बनवण्यात आला. भारत सरकारने सन 1986 साली पर्यावरण संरक्षणासाठी एक सर्वसमावेशक कायदा मंजूर केला. सन 1984 साली भोपाळमध्ये झालेल्या विषारी वायू गळतीने या कायद्याची पार्श्वभूमी तयार केली. भोपाळमधील विषारी वायू गळतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी घडून आली. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये एक सर्वसमावेशक पर्यावरण संरक्षण कायदा बनवणं सरकारसाठी आवश्यक बनले होते. सन 1986च्या कायद्यामध्ये अशा अपघातांची गंभीर दखल घेण्यात आली होती. याशिवाय वाढत्या पर्यावरण प्रदूषणाचे नियंत्रण, सुरक्षितता, आरोग्य संवर्धन इत्यादी संदर्भात सुद्धा सविस्तर अशा तरतुदी या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. जसे की पर्यावरण संरक्षण आणि व्यवस्थापनासाठी केंद्रीय पातळीवर रचनात्मक यंत्रणेची उभारणी करणं, पर्यावरण संरक्षणासाठी व्यापक नियमावली बनवणं, पर्यावरण संरक्षणाशी संबंधित नियमांचे, कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद करणं, पर्यावरणाला धोका पोहोचवणाऱ्या उद्योगांचे परीक्षण करण्याचा आणि ते बंद करण्याचा शासनाला अधिकार, प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना अशा विविध तरतुदी या कायद्यांमध्ये दिसून येतात. पर्यावरण आणि मानवी अधिकार यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. व्यक्तीला जगण्यासाठी आणि आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी त्या गोष्टी अत्यावश्यक आहेत. पर्यावरणाच्या प्रदूषणातून मानवी अधिकारांचं उल्लंघन होतं. म्हणजेच प्रदूषण जे आहे ते व्यक्ती विकासाला मोठा अडथळा निर्माण करतो. एका बाजूला आपण बघतो की राज्याने व्यक्तीचं जीवनमान चांगलं व्हावं म्हणून त्यांचा आहार, आरोग्य, शिक्षण, कायदेशीर सल्ले या दृष्टिकोनातून शासनाने अनेक कृतिशील असे उपक्रम राबवलेले आहेत. पण इतक्या सगळ्या गोष्टी करूनही जर आपण त्या व्यक्तीला किंवा त्या समाजाला चांगलं पर्यावरणच उपलब्ध करून देऊ शकलो नाही तर त्या माध्यमातून आपण जी उद्दिष्ट आपल्याला खऱ्या अर्थाने साध्य करायचं आहे किंवा जी सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आपल्याला साध्य करायची आहे ती आपण योग्य मार्गाने साध्य करू शकणार नाही. आणि त्यातच आपण बघतो की जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिचं असमान वितरण झाल्यामुळे खऱ्या अर्थाने मुठभर लोकांच्या हाती त्या संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून हे पर्यावरणाचं नुकसान जे आहे ते होत आहे आणि त्याचे जे परिणाम आहेत ते गरिबांना भोगावे लागत आहेत. आजही भारतामध्ये एवढे कायदे असून देखील दिल्लीसारखे शहर जे आहे ते अतिशय प्रदूषित आहे. नद्या ज्या आहेत त्या कुठेतरी लुप्त पावत चाललेल्या आहेत. वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि
मातीचं प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल, असे विविध प्रश्न जे आहेत ते आपल्याला भारतीय समाजामध्ये बघायला मिळतात. आणि याच्या माध्यमातूनच आपला विकास जो आहे तो कुठेतरी त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाल्याची परिस्थिती आपल्याला दिसून येते. त्यामुळेच याच्यामध्ये जी चिरकालीन विकासाची जी संकल्पना मांडलेली आहे की ज्या माध्यमातून आपल्याला भावी पिढीच्या गरजांचा विचार करून वर्तमान पिढीच्या गरजांची पूर्तता करणारा विकास त्यामध्ये साध्य करायचा आहे. चिरकालीन विकासामध्ये आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण, भावी पिढ्यांच्या कल्याणाचा विचार, नैसर्गिक साधन संपत्तीचा काटकसरीने वापर आणि त्यासाठी विवेकपूर्ण असं व्यवस्थापन करणं अपेक्षित आहे. आणि राज्य त्यासाठीच बांधील असल्याचं आपल्याला या मार्गदर्शक तत्वांमध्ये दिसून येतं. धन्यवाद.